हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करायला पण विसरू नका. लाईक पण करा आणि ही रेसिपी जी आहे ना स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल, की इथं मी थोडंसं एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकलेलं आहे. 1 ते 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि जी चारोळे आहेत त्याच्यामध्ये आपण थोडेसे लाईट गोल्डन असे करून घेतल्याच्या नंतर ते मी काढून घेतलेलं आहे आणि इथं मी टाकत आहे काजू, बदाम आणि पिस्ता ते आहे तर ते आपण जे तुपामध्ये चांगले आपण लाईट गोल्डन कलर येईपर्यंत असंच परतून घेणार आहे. तर तुम्ही आतापर्यंत साबुदाणा तांदळाची खीर वगैरे बनवली असेल, पण तुम्ही कधी रव्याची खीर बनवली का? नाही ना? तर चला तर मग आज आपण मस्त अशी रव्याची खीर बनवूया आणि खीर कशी बनवत आहे तर ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्ही इकडे पाहता असाल, की जे आपले काजू, बदाम, पिस्ता आहे ते थोडंसं कलर चेंज झाल्याच्या नंतर त्याचे मनुके आहेत ते थोडे-थोडे घेतलेले आहे. ते पण मी त्याला सॉरी तुपामध्ये चांगल्यापैकी परतून घेत आहे आणि कलर चेंज झाल्याच्या नंतर मी थोडंसं जी आहे ना झाल्याच्या नंतर साईडला ठेवणार आहे. तर तुम्ही इथं पाहता असाल की गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे आणि आपल्याला जे हे ड्रायफ्रुट्स आहे ना त्याला थंड होऊन द्यायचं आहे. तिकडे तुम्ही पाहता असाल की एक पातेलं घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं ॲड केलेलं आहे. 3 ते 4 चमचे मी ते घेतलेले आहे. देशी तूप आणि इकडे तुम्ही पाहता असाल की अर्धा कप मी इथं रवा घेतलेला आहे. चाळून वगैरे घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहता असाल तुपामध्ये ॲड केल्याच्या नंतर त्याला मी चांगलं परतून घेणार आहे. आपण रव्याला पण चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. कारण ज्यावेळेस आपण तुपामध्ये जर रवा चांगला भाजला तर असं खमंग असा वास सुटतो आणि कलर पण चेंज झाला तर खूप अशी आपली खीर पण आहे ना एकदम टेस्टी वगैरे स्वादिष्ट वगैरे लागते. तर त्यासाठी आपल्याला जी आहे ना रवा चांगला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इकडे पाहता असाल की कशाप्रकारे कलर एकदम थोडा-थोडा चेंज झालेला आहे. तर इकडे तुम्ही पाहत असाल, की जसं मी गॅसचा फ्लेम एकदम हाय केलेला नाही. कारण जेवढं तुम्ही कमी गॅसवरती याला चांगल्यापैकी परतून घेताल ना, तर खूप अशी आपली जी आहे ना, एकदम छान अशी जे रवा आहे भाजला जातो. तर फुल गॅसवरती काय होतं माहिती आहे का? थोडंसं जळण्याची शक्यता पण असते आणि टेस्ट वेगळी लागते. त्यासाठी गॅसचा फ्लेम एकदम कमी करून तुम्ही एकदम दम आचेवरतीच असंच भाजून घ्यायचे आहे आणि नंतर आपलं जे आहे ना रवा एकदम करट असा भाजल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल, की जवळपास मी 1 लिटर जे दूध आहे ना, सगळं ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे आणि नंतर तुम्ही इकडे पाहत असाल, की सगळं मिश्रण जे आहे एकसारखं केल्याच्या नंतर तर तुम्ही इकडे पाहत असाल, की इथं मी ॲड केलेलं आहे 1 कप घेतलेला आहे साखर. साखर ॲड केल्याच्या नंतर पूर्ण एकसारखं मिश्रण करून घेणार आहे. तर तुम्ही इथं कधी मला कमेंटमध्ये पण सांगू शकता, की तुम्ही कधी रव्याची खीर बनवली का? रवा आणि इथं जी नारळ आहे ना, आपल्या नारळाचं वरचं जी कडक साल आहे ना, ते काढून घेतल्याच्या नंतर फक्त आतमधला जे काप आहे ते म्हणजे किसून घेतलेला आहे. आणि किसून घेतलेला आहे तो नारळ आणि आपलं जे रवा आहे त्याची मी खीर बनवत आहे. तिकडे तुम्ही पाहत असाल की जी आपली खीर म्हणजे जी सॉरी जे नारळ आहेत ते टाकत आहे आणि थोडीशी इलायची पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. इलायचीचा सुगंध खूप छान येतो. त्यासाठी आपली इलायची खीरमध्ये हवी आहे. आता हे जे आहे ते मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहेत ते पण थोडे-थोडे ॲड करायचे आहे. थोडे-थोडे नाही सगळे ॲड करायचे आहे. पण स्टेप बाय स्टेप ॲड करायचे आहेत. तिकडे तुम्ही पाहता असाल की उकळी आल्याच्या नंतर चारोळे मी टाकलेले आहे आणि उकळी आल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम कमी करून इथे मी जे ड्रायफ्रूट आहेत ते सगळे टाकून घेतलेले आहे. तर आपली खीर बघा तुम्ही आपल्या अजून उकळी आलेली नाही त्यासाठी पण 2 मिनिटं हवे. पण इकडे तुम्ही पाहता असाल की तोपर्यंत आपली खीर जी आहे खूप अशी छान झालेली आहे. जसं तुम्ही प्रत्येक वेळेस खीर बनवताना प्रत्येक म्हणजे सॉरी साबुदाणा तांदळाची तर खूप अशी छान होती. पण ही पण रेसिपी नक्की ट्राय करून पहा, की खरंच खूप छान होती आणि टेस्ट पण खूप छान लागते. तिथं काही केसर घेतलेले आहे आणि केसर पण मी आपण आपल्या ज्या खिरीमध्ये ॲड केलेलं आहे. वेगळ्या वाटीवर टाकलेलं नाही डायरेक्टली आपल्या पातेल्यामध्येच ॲड केलेलं आहे. फायनली माझी जी रवा आणि ओल्या खोबऱ्याची जी खीर आहे ना बनवून तयार झालेली आहे.
चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि छान-छान रेसिपीसोबत आपण रोजच्या रोज असंच भेटत जाऊ आणि माझ्या चॅनलला शेअर पण करा बरं का नक्की फ्रेंड्स. तर स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचं. खात राहा. बाय. टेक केअर.